पाय दुखणे, कंबर दुखणे, संधिवात, जॉइंट पेन, हातापायाची बोटं अकडली असतील, नसा अकडल्या असतील किंवा खांदेदुखीचा सगळा तुमचा जो त्रास आहे तो पूर्णपणे ओढून अगदी बाहेर काढून टाकेल असा मी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि एकाच वेळेस केल्याने तुम्हाला एवढा आराम भेटेल की अगदी तुम्ही गोळ्या औषधं घ्यायचं देखील विसराल। अगदी घरगुती उपाय आहे, त्यामुळे एकही रुपया खर्च आपला होणार नाही। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून 100% रिझल्ट तुम्हाला भेटेल। स्टेप बाय स्टेप व्हिडिओला फॉलो करा, एकही स्टेप मिस केली तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला लागणार आहे एक छोटंसं भांड आणि या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत तेल। इथे मी मोहरीचं तेल वापरत आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नारळाचं तेल वापरू शकता किंवा एरंडीचं तेल जरी वापरलं तरी चालेल। अगदी 2 चमचेच इथे आपल्याला हे तेल लागणार आहे आणि एका छोट्याशा भांड्यामध्ये आपण हे घेऊन याला असं गरम करणार आहोत। तर तेल असं फार कडक गरम करायचं नाही, अगदी कोमटच थोडंसं ठेवायचं आहे। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत अजून एक वस्तू जी की खूप महत्त्वाची आहे आणि हे तेल असं आपण प्रत्येक वेळेस वापरताना गरम करायचं आहे। तुम्ही याला एकदाच बनवून देखील ठेवू शकता। तर तेल असं छान कोमट झालं, जेवढं आपल्याला सहन होईल तेवढं कोमट करायचं आहे आणि एका वाटीमध्ये मी याला असं काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर। अगदी सर्वांच्याच घरी देवघरामध्ये कापूर असतो, तर आपण कापूर वापरणार आहोत। आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे कापूरचे भरपूर फायदे आहेत। कापूर जाळल्याने घरामध्ये देखील खूप जास्त आपला फायदा होतो, तसंच या तेलामध्ये टाकल्यानंतर देखील आपल्या कापूरचा भरपूर फायदा घेता येतो। बऱ्याच जणांना थोडंसं जरी चाललं तरी पाय दुखायला लागतात, तळपायाची आग पडते, टाचा फाटतात किंवा टाच दुखायला लागते। तर असा जर तुम्हाला त्रास असेल किंवा इतर काही जसं संधिवात आहे तर त्यामध्ये देखील तुम्हाला हा उपाय खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। आपण खूप वेगवेगळे अशा पद्धती इथे पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हा त्रास घालवता येईल। आणि इथे आपण हे गरम असं कोमट असलेलं तेल तळपायाला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला कंगवा घ्यायचा आहे आणि कंगवा आपण तळपायावरती असा फिरवून घेणार आहोत। दोन्ही पायावरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि पाहू शकता एका बाजूने एकदा मी ओढून घेतलं साधारण 4 ते 5 वेळा, आता दुसऱ्या बाजूने आपल्याला साधारण 4 ते 5 वेळा हे ओढून घ्यायचं आहे। टाच दुखत असेल तर टाचावरती देखील आपण याला असं थोडंसं टोचून घेणार आहोत। यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं, अगदी आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं। त्यानंतर पहा, तुमचा जर गुडघा दुखत असेल, गुडघ्यावर सूज आली असेल तर त्यासाठी आपण एक छोटंसं काम करायचं आहे। आता नेहमी आपण चूक काय करतो, तेल लावतो, कोणतंही तुम्ही भरपूर तेल लावले असतील असं तेल लावायला घेतो, पण यामुळे फायदा होत नाही। कारण की काय होतं, गुडघ्याला खालून सपोर्ट हवा असतो, तर सपोर्टसाठी आपल्याला एक जुना कपडा घ्यायचा आहे आणि असा सपोर्ट खाली देऊन नंतर तेल लावायचं आहे। यामुळे खूप छान याची पोझिशन व्यवस्थित येते आणि गुडघ्यावर जर सूज येत असेल तर जास्त प्रेशर लावून याला तुम्ही चोळू नका, अगदी हळूहळू आपण याला असं चोळून घेणार आहोत। यामुळे गुडघ्याची सूज पूर्ण कमी होते, खूप छान आराम वाटतो। अगदी गुडघा दुखायला लागलं की 2 पावलंही चालली जात नाहीत, तर नंतर आपण गोळ्या औषधं घेतो, पण गोळ्या औषधांची पावर आहे तोपर्यंत आराम वाटतो आणि परत त्रास व्हायला लागतो। आणि जास्त गोळ्या औषधं घेतली की किडनीवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि इतर त्रासही व्हायला लागतात। त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगलेच। तर असं चोळून घेतल्यानंतर गुडघ्याला असंच उघडं ठेवायचं नाही, तर यावरती आपण एक कपडा बांधून घेणार आहोत। साधारण अर्धा 1 तासासाठी कपडा बांधून ठेवा। संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी हा उपाय केला तर अजूनच चांगलं, रात्रभरात छान आराम भेटेल। आणि इथे आपण कोमट तेल वापरलेलं आहे, त्यामुळे अगदी आपला जो गुडघा आहे तो शेकल्यासारखं वाटतं आणि अगदी या त्रासामुळे, दुखण्यामुळे तुम्हाला जर झोप येत नसेल तर अगदी आरामात तुम्हाला झोप येईल, एवढं छान तुम्हाला रिलॅक्स फील होईल। त्यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे, म्हणजे कोमट पाणी मी घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा मीठ टाकलेला आहे, भरपूर मीठ टाका, अगदी तुमच्याकडे मोठं खडी मीठ असेल ते टाकलं तरी चालेल। आणि त्यानंतर थोडासा खायचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आता हे कोमट पाणी आपण कसं कधी वापरायचं ते पाहूयात। बऱ्याच जणांना संधिवाताचा, जॉइंट पेनचा त्रास असतो, अगदी हातापायाची बोटं हालचाल झाली की दुखायला लागतात, नसा आकडल्यासारखं वाटतं। त्या नसा मोकळ्या करण्यासाठी आपल्याला हा उपाय खूप कामी येतो। आणि तुमचे जर पाय दुखत असतील, टाचा फाटल्या असतील, टाच दुखत असेल, तळपायाची आग देखील यामुळे कमी होते। हे सर्व त्रास दूर होतात या छोट्याशा उपायाने। आणि यामध्ये असं नाही की फक्त गरम पाणी टाकून पाय सोडून बसायचं, अजिबात नाही, एक छोटंसं काम आपल्याला करायचं आहे, जेणेकरून 100% रिझल्ट भेटतो।
तर पाहू शकता एक भांड मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपलं जे कोमट पाणी आहे मिक्स केलेलं ते टाकलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत छोटे छोटे खडे। अगदी बांधकामाच्या तिथे तुम्हाला हे छोटे छोटे खडे भेटतील किंवा असंच जर कुठे खडे असतील थोडे यापेक्षा छोटे किंवा यापेक्षा थोडे मोठे जरी घेतले तरी चालतील, पण हे खडे आपल्याला असेच घ्यायचे नाहीत, अगदी टोकदार असणारे खडे वापरायचे नाही, थोडेसे गुळगुळीत असणारे मऊ असणारे खडे आपल्याला वापरायचे आहेत। तर हे जर खडे तुमच्याकडे नसतील सध्या उपलब्ध तर काय करायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पाहू शकता असे थोडे खडे मी या पाण्यामध्ये टाकलेले आहेत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता या पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये खडे टाकल्यानंतर आपण पाय यामध्ये असे सोडायचे आहेत आणि पायांची अशा प्रकारे हालचाल आपल्याला करायची आहे, मागे पुढे। आता तुम्ही म्हणाल हे आपल्याला किती दिवस आणि कधी करायचं, तर संध्याकाळी झोपायच्या अगोदर हे आपल्याला करायचं आहे। आणि किती दिवस, तर अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला एवढा जास्त फरक वाटेल की तुम्ही गोळ्या देखील घ्यायचं विसराल, पण तुम्हाला जर कायमचा हा त्रास घालवायचा असेल तर तुम्हाला साधारण 15 ते 20 दिवस का होईना करावं लागेल। तर इथे पाहू शकता यामध्ये खडे जे टाकलेले आहेत ते आपले जे पायाचे प्रेशर पॉइंट असतात त्याने आपल्याला असं दाबायचं आहे। टाचा दुखत असतील तर टाचाने खडे त्यावरती असे दाबल्यासारखे करा, पुढच्या भागाला देखील आपण असंच दाबल्यासारखं करायचं आहे। आणि यामध्ये पाहू शकता खडे मी असे वापरलेले आहेत ज्याला की जास्त टोक नाहीत, म्हणजे अगदी हातापायाला आपल्याला काही जखम करून घ्यायची नाही, फक्त आपले जे प्रेशर पॉइंट आहेत ते ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण हे खडे वापरत आहोत। जसे की डॉक्टरही बऱ्याच वेळा सांगतात की चप्पल न घालता चाला, ते खूप महत्त्वाचं असतं, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो किंवा अशी काही जागा नसते, तर अशा वेळेस आपण घरच्या घरी हा उपाय करू शकतो, खूप छान आराम भेटतो। जसं की मी म्हणलं अगदी तुम्हाला रात्री झोप येत नसेल दुखण्यामुळे तर आरामात तुम्ही झोपाल, एवढा छान हा उपाय आहे। संध्याकाळी हा उपाय करायचा झोपण्याच्या अगोदर। आणि आता तुमच्याकडे जर असे खडे नसतील तर काय करायचं, तर त्यासाठी पहा इथे मी तुम्हाला ऑप्शन देत आहे, तुम्ही या दोन्ही वस्तूपैकी एखादी वस्तू वापरू शकता। तर इथे आपल्याला हरभरे घ्यायचे आहेत, इथे तुम्ही जे चणे असतात मोठे काबुली चना देखील घेऊ शकता किंवा इतर काही आपल्याकडे असणाऱ्या अशा वस्तू ज्या की थोड्याशा मोठ्या आहेत साईज मध्ये, त्या 10-12 अशा यामध्ये टाकायच्या आहेत आणि याला पायाने असं आपल्याला थोडंसं मागे पुढे करायचं आहे। आता हे हरभरे माझ्याकडे खराब होते, फेकूनच द्यायचे होते, ते मी वापरलेले आहेत। जर तुमच्याकडे छोटे छोटे दगड खडे उपलब्ध असतील तर तुम्हाला हरभरे टाकायची गरज नाही, पण सर्वांकडेच ते असेल का नाही म्हणून ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे। दोन्ही तुम्हाला गोष्टी खूप छान परिणाम देतील, खूप छान आराम भेटेल अशाच आहेत, कारण की काय होतं पाय असा फिरवल्यामुळे अगदी प्रेशर पॉइंट ऍक्टिव्ह होतात आणि खूप छान रिलॅक्स फील होतं। त्यासोबतच पहा जे आपण यामध्ये वस्तू टाकलेल्या आहेत, पाण्यामध्ये टाकलेल्या वस्तूमुळे आपले तळ पाय मऊ पडतात, टाचा जर तुमच्या फाटत असतील भेगा पडत असतील तर त्या देखील बंद होतात। त्यासोबतच अगदी आपलं जे पेडिक्युअर करण्यासाठी आपण बाहेर जातो ते करायची गरज पडत नाही। आणि त्यानंतर पहा आपले जे पायाचे बोट आहेत त्याची हालचाल आपल्याला पाण्यामध्ये अशी करायची आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे आपण पाणी यामध्ये वापरलेलं आहे ते थंड होईपर्यंत आपल्याला हे करायचं नाही, अगदी कोमट पाणी आहे तोपर्यंतच आपण हे करून घेणार आहोत। थंड पाणी जर होईपर्यंत तुम्ही यामध्ये पाय सोडून बसलात तर अजिबात फायदा होत नाही, कारण की नेहमी आपण असं करतो, गरम पाणी करतो, पाय सोडून बसतो आणि थंड झालं की बाहेर काढतो, पण त्यामुळे आराम भेटत नाही। कोमट थोडंफार पाणी असतानाच पाय बाहेर काढायचे आहेत, खूप छान रिलॅक्स फील होईल, अगदी तुमचे सर्व त्रास यामुळे दूर होतील, अगदी पायाच्या नसा मोकळ्या होतात। एकदा करून पहा आणि व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।